नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19, 20, 21 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर तमिळनाडू, तेलंगणा दक्षिणेकडे जोर कमी राहील। केरळ, कर्नाटक राज्याची किनारपट्टी आणि गोवा राज्याचा बहुतांश परिसर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इकडे वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील। विशाखापट्टणम इकडे मध्यम पावसाचा अंदाजा विशाखापट्टणमच्या भागात राहील। आसपासच्या भागात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाचा अंदाजा कोकण विभाग, मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात असून नाशिकच्या तुरळक ठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी, अंबोली, बंडा, रामगड आणि अल्टोना बेडशी इकडे मध्यम हलका पाऊस राहील। किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी असून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। तर भयानक पावसाचा अंदाजा चांदगड, धामणे, बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजी या भागात भयानक पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। रामन, घागरा आणि बडला, अलगोटे, तिक्सा, कास्ट्रोल रॉक आसपासचा परिसर इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे आणि खारेपट्टण, गारगोटी, कापसीला तुफान पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली, बैगणी, पोईपकासल मध्यम हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। राधानगरी, बिद्री, पोंडा इथे जबरदस्त स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर खारेपट्टण, गगनबावडा इकडे भयंकर विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळू शकते। संकेश्वरा, कुरणवाडी, निपाणी, चिकोडी, मालजाटी, मोरगुड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लागा, इचलकरंजी, शिरळ, शिळगोपी इकडे मध्यम स्वरूपात राहील। कोल्हापूर, परोळा, संगरूळ, ज्योतिबेल, किनीकोडाली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कुकुडलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून किनारपट्टीकडे विजयदुर्ग, पूर्णागड, वडापेठ तसेच रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम हलका पाऊस राहील। तसेच राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापत, संगमेश्वर भयानक पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांश ठिकाणी राहील आणि सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर, पलूस, आष्टा, तासगाव आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव लगतचा परिसर, शिरगोपी, कुडाची, सल्लगा मध्यम हलका पाऊस राहील। अथनी, अडाली, तेलसंग, तिकोटा, धागलपूर, बिल्लर्जत, नागजकुची इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, जिंके, सांगोळे तसेच मंगळवेढा, मारवाडे, कुरुबिलाटी, सोलापूर आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस असून वादळी वाऱ्याची शक्यता देखील राहील। मोल, अंगार, वडोला, तानवाडी, तुळजापूर तसेच शेतपल, कुरुरवाडी, अरणगाव, बेमले, टेंभुर्णी या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, अळंदा, होंडाला, रुद्रवाडी, उज्जैनम, घोटाला, उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। नळदुर्ग, ओरटीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, बार्शीला हलक्या स्वरूपात राहील आणि वांगी, केरणला बऱ्याच ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। सातारा जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। अरळ, अरवाडे, शिशंगे, लोटे, चिपळूण मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील आणि मंदनगर, पोलादपूर, महाबळेश्वरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे श्रीवर्धन, दिवेघरला हलका पाऊस राहील। महाडवर्धन तसेच टाला, इंदापूर, पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। रोहा, नागोठाणा तसेच किनारपट्टीचा परिसर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमतला मध्यम स्वरूपात राहील
कोकण विभागातील मुंबईच्या भागात मुंबई, उरण, नवी मुंबई, कर्जत, कुसर मध्यम स्वरूपात राहील। तसेच भिवंडी, कल्याणमली, ठाणे, निंजाले आसपासचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळणार आहे। नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव इकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उन्हाचा चटका बघायला मिळणार आहे। तसे मराठवाड्यातील नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। लातूर, घाटेगाव, बोकडा, रेणापूरला मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। धाराशिवचा काही परिसर, धाराशिव, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, नलदुर्ग, हुरटी इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रांतपाल, उदगीर, मुरकी तसेच औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर, औरंदा, जकाल, हनेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर-रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड, उणवजूक, जळकोट, मुखेड, अहमदपूरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरसी, लोहा, बुजुक मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालम तसेच परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाथरी, सेलू, आष्टी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड वगळता या जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। खोंडलवाडी, धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील। पेटोंबरी, मोकेड, भोकर आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। गंगाखेड, पालमलाई मध्यम स्वरूपात राहील। नांदेड वगळता अद्रापूर, बसपत, पूर्णा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागात आडगाव, उमरखेड, टमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, किनवट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। इनापूर, महागाव, माऊरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाशिम, रेताड इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याचा परिसर दक्षिणी साप्तगाव, जयपूर आणि रिसोद, लोणी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे आणि अकोला जिल्ह्याकडे पावसाचा जोर दुपारनंतर कमी बघायला मिळणार आहे। बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। यवतमाळ, वर्धा इकडे अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये रुई, जवई, अर्णी, द्याणी, साक्री, चोंडी, कॅप, माहूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह असणार आहे। चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील आणि उन्हाचा चटका दुपारनंतर जास्त बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान कोकण विभागाकडे जोर कमी राहील आणि पावसाची शक्यताही सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड वगळता हिंगोली, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा काही परिसर या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 20 एप्रिल 2024च्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगलीचा दक्षिणी परिसर, कोल्हापूर या भागात मध्यम हलका पाऊस राहील। आणि लातूर, नांदेड वगळता या जिल्ह्याचा दक्षिणी परिसर, चंद्रपूर जिल्ह्याचा दक्षिणी परिसर तसेच गडचिरोली जिल्ह्याचा दक्षिणी परिसर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या भागात असणार आहे तर सांगली, सोलापूर, सातारा, नांदेड वगळता धाराशिव, बीड, अकोला आणि जालना या जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर 21 एप्रिलच्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज असणार आहे तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच चंद्रपूर, नांदेड वगळता लातूर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा दुपारनंतर असणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या भागात असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही सांगली, सोलापूर, नांदेड वगळता चंद्रपूर आणि परभणी, हिंगोली या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही, अचानक तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो। तसेच
चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।